कमला किंवा पद्मिनी एकादशी ही वैदिक पंचांगातील एक अत्यंत दुर्मिळ तिथी आहे. कमला किंवा पद्मिनी जी एकाच पवित्र व्रताची दोन नावे आहेत. ही पवित्र तिथी 32 महिन्यातून एकदा येणारी एक दुर्मिळ तिथी आहे. ही एकादशी अधिक मासात येत असल्याने या एकादशीला पुरुषोत्तमी एकादशी म्हणूनही ओळखलं जातं, जे महाविष्णूंच्या दिव्य रूप असलेल्या भगवान पुरुषोत्तमांच्या पूजेसाठी समर्पित आहे. अधिक मास हा अतिरिक्त महिना आहे, ज्याला भगवान विष्णूंनी स्वतःचे पुरुषोत्तम हे नाव दिले आहे व हा महिना त्यांना सर्वात प्रिय आहे. 2026 मधील अधिक ज्येष्ठ मासाच्या शुक्ल पक्षातील कमला एकादशी तिथीची सुरुवात ही मंगळवार 26 मेला पहाटे 5:10 होईल, तर एकादशी तिथीची समाप्ती ही 27 मेला सकाळी 6:21 होईल. ज्या एकादशीला सूर्योदयाच्या वेळी दशमी नसते ती दशमी रहित किंवा शुद्ध एकादशी मानली जाते. दशमी तिथी ही 26 मेला संपते व त्यानंतर एकादशी तिथी सुरू होते. सूर्योदयाची जी तिथी असते तीच मुख्य तिथी मानली जाते. म्हणूनच एकादशी व्रतासाठी सूर्योदयावेळी एकादशी तिथी असणे आवश्यक आहे. त्यामुळे उदय तिथीनुसार पद्मिनी एकादशीचे व्रत हे बुधवार 27 मे 2026 रोजी पाळले जाईल. प्रत्येक एकादशीला उपवासाचे पूर्ण लाभ मिळवण्यासाठी पारण नेहमी योग्य वेळीच करावे. हरिवस्त्राच्या काळात उपवास सोडणे टाळावे. यावेळी द्वादशी तिथी ही गुरुवार 28 मेला आहे, तर पारण करण्यासाठी शुभ वेळ हा पहाटे 5:25 पासून ते सकाळी 7:56 पर्यंत असेल. एकादशीचा दिवस हा प्रार्थना, भक्ती, आत्मशिस्त आणि आध्यात्मिक कार्यासाठी समर्पित आहे. त्यामुळे निर्धारित पारणाच्या वेळीच उपवास सोडावा. या पद्मिनी एकादशीचे वैभव खरोखरच भव्य आहे. या एकादशीला उपवास केल्याने जगातील सर्व पवित्र तीर्थक्षेत्रांना भेट देण्याइतकंच पुण्य मिळतं. तर रात्रीच्या पहिल्या प्रहरात जागे राहिल्याने एका प्राचीन अग्निस्तंभ पवित्र विधींचे पुण्य प्राप्त होते. तर दुसऱ्या, तिसऱ्या व चौथ्या चरणात जागृत राहून महाविष्णूंची उपासना केल्याने अश्वमेध, वाजपेय व राजसूय विधींचे पुण्य लाभतं. म्हणूनच या दिवशी आवर्जून भगवान विष्णूंच्या मूर्तीला पंचामृताने स्नान घालावे आणि द्वादशीला केवळ दुधाने अभिषेक घालावा. निराहार उपवास करणाऱ्या व्यक्तीने विश्वाचे स्वामी व सुदर्शन चक्र धारण केलेल्या भगवान विष्णूसमोर भक्तिभावाने अज्ञानंती मिरंधस्य व्रतानेन केशवा प्रसीद सुमुखो भूत्वा ज्ञानदृष्टी प्रदो भवा अशी प्रार्थना करावी. याचाच अर्थ असा की हे केशवा, या उपवासामुळे मी अज्ञानाच्या अंधकाराने आंधळा झालो आहे. कृपया माझ्यावर कृपा करा आणि मला ज्ञानाचे दर्शन द्या. मान्यतेनुसार जे लोक प्रामाणिकपणे आणि शुद्ध अंतकरणाने कमला एकादशीचे व्रत पाळतात त्यांना जन्ममृत्यूच्या चक्रातून मुक्त होऊन वैकुंठ धाम प्राप्त होते अशी श्रद्धा आहे. तर धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून या एकादशीमध्ये मानवी जीवनासाठी एक अत्यंत गूढ संदेश दडलेला आहे. हा उपवास आपल्याला अत्यंत कठीण काळातही ईश्वरावर अढळ श्रद्धा ठेवण्यास शिकवितो. ही कमला एकादशी आपल्याला सांसारिक आसक्ती आणि भौतिक सुखांच्या पलीकडे जाऊन भगवान विष्णूला पूर्णपणे समर्पित होण्याचा मार्ग दाखवते. या एकादशीला आवर्जून अन्नदान करणे हे अत्यंत शुभ व फलदायी सेवा आहे. तसेच संध्याकाळी तुळशीच्या रोपाजवळ मातीचा दिवा लावून त्यांची पूजा करणे व शक्य असल्यास तुळशीला 7 प्रदक्षिणा घालणे. या दिवशी आवर्जून विष्णू सहस्त्रनामाचे पठण करणे अत्यंत शुभ मानले जाते. भगवान विष्णूंच्या आशीर्वादाने घरातील दारिद्र्य दूर होऊन ऐश्वर्य प्राप्त होते. त्यामुळे श्रद्धेने आणि योग्य मुहूर्तावर पूजा करणे देखील महत्त्वाचे आहे.